आता ट्रान्सजेंडर आहे तर बुकिंग कॅन्सल केली, मग वेअर द शुड वी गो? चेक इनच्या वेळी जेव्हा मी इथे आतमध्ये आले, माझे डॉक्युमेंट्स घेतले आणि सगळं काय घेतलं, आणि आफ्टर द डॉक्युमेंटेशन दे सेड की तुमची बुकिंग कॅन्सल करतोय बिकॉज यू आर अ ट्रान्सजेंडर. सो नाव द क्वेश्चन इज, आता माझ्यासारखे असे अनेक ट्रान्सजेंडर्स आहेत जे बाहेर शो करायला जातात किंवा कोणत्या कामानिमित्ताने जातात किंवा कोणत्याही वन थिंग फॉर शुअर की आम्ही कोणतं चुकीचं काम करायला आलेलो नाहीत आणि आम्ही काही वायफळ काम किंवा उगाच घाणेरडं काम करायला आलेलो नाही ज्याच्यामुळे आमची बुकिंग रिजेक्ट केली जाते. I am roaming around with my boyfriends and like drinking and having drugs and what not, तेव्हा हमकाच रिजेक्ट करा. नॉट जस्ट मी, कुणालाही, मुलगा मुलगी कोणी असो, बट जस्ट बिकॉज ऑफ सम जेंडर बुकिंग रिजेक्ट करता. आय मीन व्हॉट इज दिस? माझ्या शोसाठी आले, मी तयार कुठे होणार आणि रेस्ट कुठे करणार, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी होत्या. आणि सिम्पली त्यांनी सरळ सांगून टाकलंय की तुमचं बुकिंग रिजेक्ट केलंय बिकॉज ऑफ सो अँड सो रिझन. तर एक हेल्प फ्रॉम यू पीपल, काय करायला हवं ह्या क्षणी? whom do I go अँड टॉक, म्हणजे हू इज द कन्सर्न पर्सन, आणि कुठे ही कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे, बिकॉज दिस इज जस्ट नॉट डन. पोलीस कंप्लेंट करून पण आय डोंट नो, आय हॅव नो आयडिया. Just because we are trans people, that doesn't mean की आम्हाला काहीच कोणत्याच गोष्टीचं हे नाही आहे, राईट्स किंवा कुठे राहण्याची. दिस इज जस्ट नॉट डन. कारण की आता जर का आवाज नाही उचलला तर ह्या पुढेही काही होऊ शकत नाही आणि काहीतरी ह्या गोष्टीवर काहीतरी केलं पाहिजे. आता जर का मी आजारी असते किंवा खरंच खूप गरज असते गोष्टीची आणि तेव्हाही जर का रिजेक्ट केलं असतं जस्ट बिकॉज ऑफ द जेंडर, आय मीन व्हॉट रूल इज दिस अँड वाय इज दिस रूल?